जाहीर आवाहन. ओंकारेश्वर गॅस एजन्सीच्या ग्राहकांना जाहीर आवाहन. ओंकारेश्वर गॅस एजन्सीच्या ग्राहकांना सूचित करण्यात येते की सन्माननीय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आणि पहल योजनेचे लाभार्थी DBTL डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर LPG यांना सूचित करण्यात येते की आपल्या गॅस सिलेंडरची सबसिडी ही आपल्या बँक खात्यात थेट जमा केली जात असते. या सबसिडीचा दुरुपयोग होऊ नये व LPG सिलेंडर वितरणामध्ये सुसूत्रता यावी यासाठी पेट्रोलियम मंत्रालय, भारत सरकार यांच्या परिपत्रकानुसार पुढील सूचना देण्यात येत आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि पहल DBTL योजनेचे लाभार्थी यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. शासनाने वेळोवेळी विहित केलेली सबसिडी, मोफत सिलेंडरसाठीचे अनुदान थेट आपल्या बँक खात्यात मिळवण्यासाठी eKYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. eKYCसाठी आवश्यकता: 1. स्वतः गॅस ग्राहक. 2. गॅस ग्राहक क्रमांक त्याच्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. ज्यांच्या नावाने गॅस कनेक्शन आहे तीच व्यक्ती eKYC करू शकते. eKYC कशी करायची? ओंकारेश्वर गॅस एजन्सीचे प्रतिनिधी गावोगावी येऊन eKYC करत आहेत. तेथे आपण eKYC करू शकता. तसेच गॅस ग्राहक स्वतः HP पे ॲप डाउनलोड करून स्वतः eKYC कुठूनही करू शकतो. तसेच ओंकारेश्वर गॅस एजन्सी ऑफिस चाकूर येथे eKYC केली जाते. गॅस ग्राहक जर मयत असेल तर त्याच्या वारसाच्या नावाने गॅस कनेक्शन ट्रान्सफर करून eKYC करता येते व ही नाव बदलाची सुविधा अविरतपणे ओंकारेश्वर गॅस एजन्सीमध्ये चालू असते. eKYC कशी केली जाते? गॅस एजन्सीचे प्रतिनिधी त्यांच्याकडे असलेल्या ॲपवरून आपला फोटो काढून किंवा त्यांच्याकडे असलेल्या फिंगरप्रिंट मशीनद्वारे eKYC केली जाते. आपल्या ओंकारेश्वर गॅस एजन्सीच्या ऑफिसला त्वरित संपर्क साधून eKYC प्रक्रिया पूर्ण करा. ओंकारेश्वर गॅस एजन्सीच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थी व पहल लाभार्थी ग्राहकांना विनंती आहे की विहित मुदतीत eKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून आपण शासनाच्या DBTL योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद. ओंकारेश्वर गॅस एजन्सी, चाकूर.